बाबाराव मस्की आज मी खामोना गावी आलो आहे। या गावाच्या संपूर्ण लोकांना जनतेला मी आवाहन करतो की येणाऱ्या आमदारच्या निवडणुकीमध्ये बाबा मस्कीला तुम्ही आमदार करा। जर मी आमदार झालो तर मी विदर्भ राज्य करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करतो ना। 1 मे 2025 पर्यंत मी कमिटमेंट करतो। लोकांना मी सांगतो का 1 मे 2025 लाच विदर्भ राज्य होणार। हा मोदी सरकार आपल्याला विदर्भ राज्य करून देणारच। फक्त तुम्ही बाबाराव मस्कीला आमदार करा। जर विदर्भ राज्य माझ्या हातून झाला तर मी विदर्भाचा मुख्यमंत्री बनतो। जर विदर्भाचा मुख्यमंत्री बनलो तर संपूर्ण विदर्भाच्या 1.5 कोटी जनता जे शेतकरी लोक आहे त्यांचा संपूर्ण कर्ज माफ करणार। इथल्या लोकांना तेलंगणासारख्या मी योजना देणार। इथल्या लोकांना पूर्ण विदर्भाच्या लोकांना मी बारामतीसारख्या विकासच्या योजना देणार। इथं ज्या मागचे 60 वर्षामध्ये आमदार लोक आहे राजुऱ्याचे काहीच काम नाही केलं। या लोकांनी इथल्या लोकांचा भला केला नाही, इथल्या लोकांच्या जमिनीचा विकास केला नाही। पण बाबाराव मस्की अगर आमदार झाला तर इथल्या लोकांना भरपूर पाणी, भरपूर वीज, भरपूर योजना, खताच्या किमती कमी करू। जे मालाचे रेट आहे आज जे सोयाबीनला 4,000-5,000 रुपये रेट आहे त्याचा 7,000-8,000 रुपये रेट होणार माझ्या कालावधीमध्ये। जर मी आलो तर कापसाला 10,000च्या जवळपास मी रेट नेणार। इथं तुरीचा रेट भावला मी तुरीचा भाव वाढवणार। हर वस्तू कास्तकाराचा रेट वाढला पाहिजे। तिथं त्या महाराष्ट्राचा जो शेतकरी कांद्यासाठी आज 50 रुपये 60 रुपये किलो कांदा विकतो, सडला कांदा, तर आमचा शेतकरी हा सोयाबीन फक्त 70 रुपये किलो। बघा म्हणजे 50 रुपये किलो असा फरक आहे। आमचा इथला जो कास्तकाराला आमदार बरोबर नाही मिळत आहे। विदर्भाचे आमदार पूर्ण लूज झाले आहे, पूर्ण नालायक झाले आहे। त्याच्या पूर्ण आमदाराला पाडा, बाबाराव मस्कीला निवडून द्या। जय विदर्भ, जय विदर्भ।